आज रॅपिडेश इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा पहिला दिवस आहे. आज आपण इंग्रजीत अभिवादन कसे करायचे ते शिकूया. सर्वात आधी अभिवादनाने प्रारंभ करायचे आहे. जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा नमस्ते किंवा नमस्कार करतो. मुसलमान भाई सलाम अलैकुम म्हणतात. शीख भाई एकमेकांना सत श्री अकाल म्हणतात. अशा प्रकारे संपूर्ण भारतात सर्व वेळेसाठी एक अभिवादन शब्द निश्चित केलेले आहेत. पण इंग्रजीमध्ये असे नाही आहे. इंग्रजीत दिवसाच्या निरनिराळ्या वेळी निरनिराळे शब्द आपण वापरू शकतो आणि ती पद्धत आहे ती आपण कशी फॉलो करायची, म्हणजे आपण कशी त्यांना आत्मसात करायची ते आज आपण शिकूया. संभाषणात सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपण कोणालाही गुड मॉर्निंग असे म्हणू शकता. जसे आपल्याला आपल्या आजोबांना गुड मॉर्निंग म्हणायचे आहे तर आपण त्यांना गुड मॉर्निंग ग्रँडपा असे म्हणणार. तसेच आपल्या पप्पांना बाबांना आपल्याला नमस्कार करायचा आहे सकाळी तर आपण त्यांना गुड मॉर्निंग डॅड असे म्हणणार. तसेच जर मोठे व्यक्ती आहेत घरामधले तर ते आपल्या लहान व्यक्तींना कसे संबोधन करणार इंग्रजीमध्ये, तर ते म्हणणार गुड मॉर्निंग माय सन, नाहीतर गुड मॉर्निंग राजू. त्यांच्या त्या मुलाच्या नावाने आपण त्यांना संबोधन करू शकता. तसेच दुपारी 1 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण दुसऱ्यांना गुड आफ्टरनून असे म्हणू शकता. तसेच इंग्रजीमध्ये आजीला ग्रँडमा नाहीतर ग्रँडमदर म्हणतात. तसेच आईला मदर, मुलीला माय डॉटर असे म्हणतात. तसेच आपण त्यांना विश करताना गुड आफ्टरनून माय मदर, गुड आफ्टरनून माय डॉटर असे आपण म्हणू शकता. संध्याकाळी 5 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत आपण कोणालाही नमस्ते करताना गुड इव्हनिंग अंकल, गुड इव्हनिंग आंटी, नाहीतर गुड इव्हनिंग माय चाइल्ड असे संबोधन करू शकता. तसेच रात्री कोणाचाही निरोप घेताना आपण गुड नाईट असे म्हणू शकता. तसेच भेटताना कोणालाही दिवसामध्ये आपण त्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असे आपण इंग्रजीमध्ये प्लीज टू मीट यू सर, नाहीतर प्लीज टू मीट यू मॅडम असे आपण म्हणू शकता. नाहीतर पुन्हा आपण भेटूया असे आपण होप टू सी यू अगेन असे म्हणू शकता. नाहीतर सिम्पलमध्ये बाय बाय असं म्हणू शकता. थँक्यू.